हॅलो गाईज, मी आहे शुभ्रा आणि तुम्ही आहात शुभ्रा की दुनियाच्या ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडचे वातावरण कसे आहे. बघू शकता सूर्य मावळल्यावर आमचे इथे वातावरण कसं आहे. ही आहे आमची कॉलनी. ती फार अशी मोठी आहे. इथं तुम्ही बघू शकता सगळीकडे घरे वगैरे आहेत. इथं तुम्ही बघितले छत्रपती प्री स्कूलचे झेंडे लावलेले आहे. पुढं शेती पण आहे. इकडे एक छोटीशी शेती केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं जे आहे ते मोठं ते पपईचं झाड आहेत. मस्त पपई वगैरे लागतात. हे वरती नारळाचे झाड आहेत. हां, तुम्ही बघू शकता आमच्या इथे छत्रपती प्रीस्कूल ही अशी आहे. आंब्याची झाडं, नारळाची झाडं, सर्व प्रकारची झाडे आहेत. तर तुम्ही आता बघू शकता आमच्या इथं शेती कशी आहे. तर इथं तुम्ही जाऊन बघितलं की आमच्या शेतीपाशीच आपण जातो. थोडं 2-3 मिनटाचं अंतर सोडून आपण इकडे टर्न केला की लगेच आपल्याला आपली शेती दिसते. इथं आपण विविध प्रकारचे झाडे, इथं झेंडूची झाडे लावली आहेत. इथं आम्ही लसूण उगवलं आहे. सगळ्यात कडेला पाहता तर तिथं टोमॅटोसुद्धा लावलेलं आहे. तिथं थोडं दिसतंय हिरवं हिरवं दिसतंय ते आहेत वांगीसुद्धा लावलेले आहेत. आणि हे जे आहे ते आम्हाला खेळायला मोकळा असा स्पेस आहे. तर तुम्ही बघू शकता आमच्या कॉलनीमध्ये किती लाईट्स लावलेले आहे. इथे तर सगळीकडे लावलेले आहे. तिथे पण दिसतंय. पण आपल्या घराची इथं ओळू तर इथं जे आहे ते आपण गाडी पार्क करतो. इथनं आतमध्ये गेलं एंट्रीलाच आपलं गेट आहे. गेट ओलांडून आपण गेलो की एंट्रीसाठी 2 झाडे आहेत. जे की आहेत हे एक आणि हे 2. मस्तपैकी अशी तुळस आहे. इथं सर्व प्रकारचे आम्ही फुलं वगैरे लावलेले आहेत. इथं एक खुर्ची, तर इथं एक खुर्ची, तर सगळीकडेच खुर्च्या. हे आहे आमचं किचनचं गेट आणि हे आमचं हॉलचं. इथं तुम्ही बघू शकता इथं झोकासुद्धा आहे. तर आतमध्ये आपण जातो ना इथं अजून 2 प्रकारची झाडे दिसतात. पार्किंगला जातो ना इथे कपडे धुण्याची सोयसुद्धा आहे. इथं नळ आहेत. खूप काय आहे. हे आहे आमचं दुसरं पार्किंगमध्ये गेलं आमच्या गाड्या वगैरे आहेत. तर आता मी तुम्हाला आमच्या मांजरीचं घर दाखवते. हे आहे आमच्या मांजरीचं घर. मस्त सुद्धा आमची मांजर बघू शकता किती अशी गोंडस आहे. माऊ, हे बाळ बघू शकता आमच्या मांजरीला झालेला आहे. किती क्यूट. तुम्हाला कसा वाटला आजचा माझा ब्लॉग? त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.